Hello everyone, this is KB and welcome to another video. Elcode जय मल्हार. आपण आज जाणार आहोत बदलापूर मध्ये. बदलापूर पासून 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर मुळगाव श्री क्षेत्र देवस्थान खंडोबा मंदिरामध्ये. चालत येऊन 15 मिनिटांनंतर आम्ही अर्ध्या रस्त्याला पोहोचलोय. आम्ही दोघं जण तर आलोय. आमचा एक साथीदार अजून पाठीच आहे. बघूयात. जाणकारांच्या आणि काही रोज येणाऱ्यांच्या सांगण्यानुसार मंदिराला टोटल 556 पायऱ्या आहेत. पायऱ्यांची साईज थोडी मोठी मोठी आहे, लांब लांब आहे, पण चालायला कम्फर्टेबल आहे. इथे आपल्या पाठीच एक भक्त निवास सुद्धा आहे. जर कधी रात्रीला कोणी स्टेला येणार असेल तर भक्तांसाठी, भाविकांसाठी भक्त निवासाची सुद्धा सोय इथे आहे. मला इथे येऊन सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे इकडचा व्ह्यू. इथल्या पायऱ्यांमध्ये आणि आजूबाजूला व्ह्यू एवढा चांगला येतो की हे शब्दात मांडता येणार नाही.
तसं इथे मी वर्षातून 5-6 वेळा तरी येत असेल. कधी संडेला, कधी कोणासोबत, कधी काय असल्यावर. तर वर्षातून 5-6 फेऱ्या तर माझ्या होतात. आणि माझ्यासोबत हे दादा आहेत, ते दर संडेला येतात आणि त्यांची पूर्ण टीमच आहे. सॅटर्डे संडेला इथे तशी फारशी गर्दी असते इतर दिवशीपेक्षा. एवढ्यात पौष महिन्याच्या पौर्णिमेला खंडोबाच्या लग्नाचा सोहळा इथे झाला आणि तो सुद्धा खूप जोरात असतो. मला यायला मिळालं नाही, पण कधीतरी नक्की अटेंड करेन. 5च्या वर्षी मी आलो होतो, पण तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हतो. मंदिराला पोचण्याआधी अर्ध्या रस्त्यावर म्हणजे मंदिराच्या खालीच इथे घोड्याची पावलं आहेत. जाणकारांनुसार देवाने जेजुरीवरून जेव्हा उडी घेतली होती तेव्हा बाजूच्या या जंगलात इथे उडी घेतली होती आणि तिथे जंगलातच घोड्याची पावले सुद्धा आहेत. कधीतरी आपण नक्कीच जाऊया, ते सुद्धा एक्सप्लोर करूया. पौष महिन्याच्या पौर्णिमेला लग्न झाल्यानंतर इथे पुढच्या महिन्याच्या म्हणजे माघ पौर्णिमेला खंडोबाची जत्रा असते आणि या जत्रेच्या दिवशी इथून भंडारा सुद्धा निघतो.
जयकोट जय मल्हार आनंदाचा जयकोट. मुलगावला आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं तर होत नाही. तिथला कुठल्याही स्टॉलवरचा वडापाव खा, भारीच लागेल. एन्जॉय.